आमदार गोपीचंद पडळकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। अहिल्यादेवी नामकरण करावं असं तुमची मागणी होती, त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण पाहतोय की रायगड निजामपूर जी ग्रामपंचायत आहे तिचं सुद्धा नाम बदलावं अशी सुद्धा तुमची मागणी आता काय सांगा? मी परवाच्या दिवशी म्हणजे 28-29 तारखेला मी किल्ले रायगडावरती गेलो होतो महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणं, आणि तिथं जे शिवभक्त आहेत जे शेकडो सालांपासून छत्रपती शिवाजी महाराज असल्यापासून ती लोक तिथं राहतात, त्या लोकांना पुरातत्व विभागानं नोटिसा दिलेत की तुम्ही अतिक्रमित आहात, तुम्हाला काढून टाकलं पाहिजे। त्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो होतो। तिथं गेल्याच्या नंतर माझ्या निदर्शनास ही बाब आली। 28 तारखेला मी बैठक घेतली, जवळपास सगळ्या वाड्यातली लोक 10-12 वाड्यातली लोक आली होती, 200 लोक, त्यांच्याबरोबर चर्चा केली। आणि चर्चेच्या दरम्यान माझ्या लक्षात आलं की महाराजींचा जो किल्ला आहे तो किल्ला ज्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत त्याचं नाव छत्र निजामपूर आहे। अरे छत्र निजामपूर कसं काय असू शकतं? आमच्या महाराजींचं राजधानीचं ठिकाण, त्यांच्या शिवराज्याभिषेकाचं ठिकाण, त्यांनी शेवटचा श्वास पण रायगडावरती घेतला, त्यांच्या पवित्र समाधीचं ठिकाण रायगड आहे, आणि ते ग्रामपंचायतचं नाव छत्र निजामपूर हे आम्हाला मान्य नाही। आणि म्हणून आज मी मुख्यमंत्री महोदयांना भेटतोय, त्यांना एक पत्र देतोय की रायगड किल्ला ज्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत आहे ते छत्र निजामपूर हे नाव बदलून हे किल्ले रायगड ग्रामपंचायत हे नाव ठेवावं आणि त्याचं कार्यालय रायगडवाडीत करावं। एकीकडे रायगडचा जो काही मुद्दा आहे तुम्ही उपस्थित केलाय, तर दुसरीकडे काही अशी मागणी जी होत आहे की सध्या शेतकरी पूर्णपणे महत्त्वाचा विषय आहे, शेतकऱ्यांकडे पूर्णपणे लक्ष द्या, कारण शक्तीपीठ महामार्गाचा जो काही मुद्दा उपस्थित होतोय तो धरता कुठेतरी नामकरणाचा जो काही मुद्दा आहे तो कुठेतरी पुढे गेला पाहिजे असं सुद्धा म्हटलं जातं। बघा, शक्तीपीठ महामार्ग जोपर्यंत पायाभूत सुविधा ज्या देशामध्ये निर्माण होत नाहीत तोपर्यंत तुमचा विकास होऊ शकत नाही। जेव्हा 95 ते 99 पुणे मुंबई एक्सप्रेसवे हायवे नव्हता, आमची लोक मुंबईतून गावाकडे निघाली तर त्यांना कधी 24 तास कधी 48 तास लागायचे पोचायला। मी आज माझ्या गावातून निघालो तर 5व्या तासात मी इथं विधान भवनात पोचतो। किती? 5व्या तासामध्ये पोचतो। म्हणजे माझा वेळ किती वाचला, माझं इंधन किती वाचलं, गैरसोय किती टळली, आणि कामं किती होत आहेत। मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई टू गोवा दुसरा महामार्ग, आणि आता वर्धा टू गोवा तिसरा महामार्ग, म्हणजे हा विकासाचा त्रिकोण करायचा मानस हा आमच्या महायुती सरकारचा आहे। ऐका, माझ्याही तालुक्यातून जातो, सगळीकडून जातो। सगळ्यात जास्त विरोध हा फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचा विरोध होता। मागच्या 3-4 महिन्यापूर्वी माझ्याकडे तिथले शेतकरी भेटायला आले जतला, आणि मला भेटायला आले, म्हटले की आम्हाला शक्तीपीठ मार्ग हवा आहे। अरे मी म्हटलं तर तिथं टोकाची भूमिका आहे, सगळ्या लोकांचा विरोध आहे। ते म्हटले आम्ही बाधित शेतकरी आहोत, म्हणजे आमच्या शेतातून रस्ता जातोय, जिथं सर्वे झालाय त्या गटातले आम्ही शेतकरी आहोत। आणि मग म्हणलं विरोध कोण करताय? जे विरोध करतायत ते राजकीय बाधित आहेत। हे माझं स्टेटमेंट नाही, हे त्या शेतकऱ्यांचं स्टेटमेंट आहे। ते मुख्यमंत्री महोदयांच्या पुढे पण ते हेच बोललेत। आणि मग मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला भेटायला आलाय, मला त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन या। परत ते 8 दिवसांना मला भेटले, 1000 लोकांच्या सह्या घेऊन आले होते की आम्ही एवढे। मग मी साहेबांना फोन केला, असं लोक भेटायला आले, त्यांना शक्तीपीठ मार्ग हवाय। साहेब अरे वा, म्हणले कसं काय असं? तर म्हणलं शेतकरी मला डायरेक्ट भेटायला आलेत। साहेब म्हणले आपण त्यांना भेटू। मी म्हणलं त्यांना मुंबईला घेऊन येऊ की आपण कोल्हापूर दौऱ्यात त्यांना भेटणार? साहेब म्हणले त्यांना हेलपाटा नको, त्यांना त्रास नको, त्यांना खर्च नको, आपला दौरा कोल्हापूरला आहे, पन्हाळा महोत्सव विनय कोरे सावकारांनी ठेवलाय, तिकडे आपण जाणार आहे। हिरवे गुरुजी म्हणून धनगर समाजाचे होते, त्यांच्या स्मारकाचं लोकार्पण आहे, देशपांडे का कुलकर्णी गुरुजी दोघांचं, तर तिकडं आपण जाणार आहे। तर म्हटलं मग मी त्या शेतकऱ्यांना एअरपोर्टला बोलवतो। मग एअरपोर्टवरती बोलवलं, आणि 6 मार्च का काहीतरी तारीख मागं पुढं होऊ शकते। आणि मग तिथं 350-400 शेतकरी साहेबांच्या बरोबर बोलले की आम्हाला शक्तीपीठ मार्ग हवाय, आम्हाला फक्त चांगला दर द्या। आता तिथून पुढं तुम्ही घोषणा झालेली बघितली, सभागृहात बोललेलं झालेलं बघितलं। माझं म्हणणं एवढंच आहे की रस्ते झाल्याशिवाय दुष्काळी पट्ट्याचा विकास होणार नाही। आता कोल्हापूर जिल्हा एक बागायत क्षेत्र आहे, सांगली जिल्ह्यात एक 5-6 गावं बागायत क्षेत्रात आहेत, परत सगळा दुष्काळी ड्राय एरिया आहे। आता आमच्या ड्राय एरियातल्या लोकांना म्हणा आम्हाला रस्ता द्या, काहीतरी त्याच्यामुळे उद्योग येतील, आजूबाजूला काहीतरी हॉटेल दुकानं टपऱ्या काहीतरी आपल्याला चालवता येतील। तर रस्ता झाला पाहिजे असं शेतकऱ्यांची भूमिका आहे। पण सरकार कुणावरती अन्याय करणारं नाही, सरकार दादागिरी करून रस्ता करणार नाही, सरकार जोर जबरदस्ती करून रस्ता करणार नाही। सरकार सर्व शेतकऱ्यांचं हित जोपासून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढणार। विरोधक कारण नसताना अरे एखाद्या तरी चांगल्या कामात भाग घ्या ना। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती त्यांनी आंदोलन सुद्धा केलं। अरे त्यांना कुठल्या कामात विरोध करायचा ह्याची जर अक्कल विरोधकांना नसेल, आणि उद्या शक्तीपीठ मार्ग झाला मग तोंडावर पडचाल की शेतकरी। मी आता परवा मीटिंग घेतली सांगलीमध्ये, मला सगळे ते शेतकरी भेटायला आलते,
म्हणजे शक्तीपीठ महामार्ग समर्थन समितीचे पदाधिकारी सगळ्या तालुक्यातले मला भेटायला आलते ना. ते म्हणले तुम्ही फक्त स्पष्टता द्या, सरकारनं दराची स्पष्टता द्या, बाजारभाव कसा ठरवणार, कोण ठरवणार, त्याची पद्धत काय ते आम्हाला कळू द्या, सगळे शेतकरी आम्ही समर्थन करतो, असं त्या लोकांचं म्हणणं आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल.